राम राम मंडळी, पैसे की यात्रा सुरू करते. मित्रांनो, काल माझ्याकडे एक क्लायंट आला होता. छान शिकलेला होता, मोठ्या कंपनीत नोकरीला होता. मी त्याचं फायनान्शियल स्टेटमेंट पाहत होतो. मजबूत पगार, पण सेव्हिंग एक त्याच्या एक्झिस्टिंग लाईफस्टाईलचा विचार केला तर जवळ-जवळ शून्य. इन्व्हेस्टमेंट तसं म्हणायला गेलं तर नाही सारखीच. मी त्याला सहज विचारलं, 5 वर्षापूर्वी तुमचा पगार 50,000 होता. तेव्हा तुम्ही ती 5,000 ची एस-आय-पी सुरू केली होती. तीच आता तुमच्या 2.5 लाखाच्या पगारावर सुरू आहे. ती का वाढवत नाही? तो हसून म्हणाला, "सर, पुढच्या महिन्यापासून नक्की वाढवू." पण बँक स्टेटमेंट पाहताना मला एक गोष्ट स्पष्ट दिसली. या माणसाचे पैसे हातात येण्याच्या आधीच संपलेले असतात. पगार खात्यात आला की सरळ तिथून ईएमआय जातो. घरचा ईएमआय, गाडीचा ईएमआय, क्रेडिट कार्डचे बिल, मोबाईलचा ईएमआय, हॉटेलिंग, अनवॉन्टेड शॉपिंग, यूपीआयचे दिवसभरातून 30-40 ट्रान्झॅक्शन. म्हणजे पैसा येतो, पण पैसा कधीच शिल्लक राहत नाही. आणि इथं मला राग नाही आला, दुःख झालं. इतके शिकलेले असूनही, इतक्या डिग्र्या असूनही आर्थिक बाबतीत आपण अजूनही अशिक्षितच आहोत. मोठ्या कंपन्या, मोठे ब्रँड आपल्याला एक सुंदर सापळ्यात अडकवत आहेत. त्यांना माहीत आहे आपल्याला गरज कमी आहे, परंतु दाखवायचं जास्त आहे. म्हणून त्या गोष्टी ते आपल्याला विकतात आणि आपणही त्या घेत असतो. अरे त्या मोबाईलचंच बघा ना, थोडासा बदल, थोडं कॅमेरा अपग्रेडेशन आणि किंमत 20-30 हजार जास्त. आणि आपण म्हणतो सगळे घेत आहे, आपणही अपग्रेड करूया. आणि हद्द तर तेव्हा होते, जेव्हा हा हिरो स्वतःचा आयुष्याचा इन्शुरन्स देत नाही, परंतु 3 वर्ष आयुष्य असलेल्या या आभासी वस्तूचा इन्शुरन्स घेतो. यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो? अरे अपग्रेड करायचंय, तर तुमची स्किल अपग्रेड करा, विचारसरणी अपग्रेड करा. मी त्या क्लायंटला एक साधा नियम सांगितला. पगार आला की आधी गुंतवणूक, मग खर्च आणि उरलं ते लाईफस्टाईलला. तो पुन्हा म्हणाला, "मग पुढच्या महिन्यापासून नक्की सर." तेवढ्यात मला ते आपले जुने लोक आठवले. ते फारसे शिकलेले नव्हते, पण मूर्ख नव्हते. यावर्षी शेतात धान्य आलं, तर सगळं विकून नाही टाकायचे. आधी धान्य काही बाजूला काढायचे. कारण त्यांना माहीत होतं, पुढच्या वर्षी पाऊस पडेलच, निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. वेळ वाईट येऊ शकते. त्यांच्याकडे म्युच्युअल फंड्स नव्हते, इन्शुरन्सचे फॅन्सी प्लॅन नव्हते. पण भविष्याचे विचार, चिंता नक्की होती. आणि आज आपण इतकं शिकूनही फक्त आजसाठी जगतोय. ही फक्त पैशांची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्याची, आपल्या आई-वडिलांच्या शांत झोपेची आणि आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाची. हीच आहे पैसे की यात्रा. इथे आम्ही तुम्हाला श्रीमंत होण्याचे स्वप्न विकत नाही. आम्ही तुम्हाला स्वतःच्या आणि परिवाराच्या आयुष्याची जबाबदारी हातात घ्यायला शिकवतो. बाकी पैसा तुमचा, निर्णयही तुमचा.